रोजप्रमाणे आपल्या स्पंदन मिसळच्या मिसळचा खमंग काळा मसाला रेडी झाला. सामान खूप जास्त होतं त्यामुळे आज मोठी गाडी घेऊन जायचं ठरवलं. आज कार नेणार म्हणजे खड्डे आणि धूळ यांच्याशी तर काही भेट होणार नाही. मग काय शुभम आणि प्रतीकला घेऊन गाणे ऐकत ऐकत फुल उत्साहाने हॉटेलला आलो. मित्रांनो, हॉटेल पुढे नेण्यासाठी बरेच कष्ट आहेत, धावपळ आहेत, कधी खूप साऱ्या अडचणी, तर कधी कस्टमर कमी, तर कधी नफा कमी. पण जो मालक हार मानत नाही तोच एक दिवस स्वतःचं नाव ब्रँड बनवतो. आणि फक्त संघर्ष करून चालणार नाही, तर तुम्हाला क्वालिटी अशी द्यावी लागेल की लोक पोटभर नाही तर मनभर जेवले पाहिजे. म्हणूनच आपल्या स्पंदन मिसळची क्वालिटी पहिल्या दिवसापासूनच एक नंबरच आहे, जेणेकरून कस्टमरने एकदम मिसळ खाल्ली की तो बाहेर जाऊन 4 लोकांना नक्कीच सांगणार. आज शनिवार रविवार नसून सकाळपासूनच गर्दी वाढत होती. त्याचा अंदाजा घेऊन फटाफट थोडेसे एक्स्ट्रा पाव आणि मटके आणून ठेवली. हॉटेलला आल्यावर बघितलं बाहेर तर रांग लागलेलीच होती. आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा मार्केटमध्ये तुमची चर्चा जोरात चालू असते. आपल्याकडे फक्त कॉलेजचे पोरं नसून बाकी सगळे सहपरिवार मिसळ खायला येत असतात. 11:30 पावणे 12ला पहिलं पातेलं संपलं. फटाफट पुढच्या पातेल्याची तयारी सुरू केली. मी किती पण घाई असली तरी योग्य प्रमाणात मसाले काढत असतो, त्यामुळे तोंडावर अशी तारीफ ऐकायला फुल मजा येते. ॲम्बियन्स कसा होता? मस्त, सगळं चांगलं, सर्व्हिस पण छान. धन्यवाद. आपल्याकडे जरी हॉटेल छोटं असलं तरी खूप आनंदाने कस्टमरला सर्व्हिस मिळते. सोबतच सुंदर असा अँबियन्स आणि अशी तरीदार मिसळही मिळते. हॉटेलमध्ये गर्दी चालू असताना बाहेर JCBने रस्त्याचं काम करताना जशी काही एक लक्ष्मण रेखा आखली होती. रस्त्याचे काम करणाऱ्यांनी पण थोडंफार दुकानदारांचा विचार केला पाहिजे. पण ठीक आहे, तुम्ही जर नाशिककर असाल तर माझ्यासोबत तुम्हालाही या रस्त्यांच्या खड्ड्यांची आणि कामांची सवय तर झालीच असेल. गर्दी बऱ्यापैकी आवरली होती आणि मिसळ पण थोडीच राहिली होती. थोडेफार कस्टमर करून तीही मिसळ संपली. आजचा दिवस खूप मस्त होता. भूक पण खूप लागली होती. मग फटाफट डब्बा काढला आणि मस्त पोटभर जेवण केलं.